तिकडे नव्या केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीला काँग्रेसकडून विरोध करण्यात येतोय। सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्देशाचं उल्लंघन केलं ही बाब अत्यंत गंभीर असल्याचा आरोप करत अकोल्यात जिल्हाधिकारी यांना काँग्रेस कमिटीकडून निवेदन देण्यात आलंय। सर्वोच्च न्यायालयात याबाबत सुनावणी होणार असताना निवडीची घाई केली जात असल्याबद्दल राहुल गांधी यांनी आक्षेप नोंदवला होता। दरम्यान केंद्रानं अहंकार बाजूला ठेवून निवड प्रक्रिया पुढे ढकलावी अशी मागणी काँग्रेसने केली आहे। देशाचा निवडणूक आयुक्त नेमताना जी समिती निर्माण केली त्या समितीमध्ये ऑलवेज स्वतःचे एकमत शिल्लक ठेवलं, स्वतः पंतप्रधान आणि स्वतः त्यांचे मंत्री आणि एक विरोधी पक्षनेता आणि विरोधी पक्षनेता त्या समितीचे सभासद असताना त्यांचं या निवडणूक आयुक्ताच्या नियुक्तीबद्दल नाराजी असताना, विरोध असताना सुद्धा त्यांना नियुक्त केलं। ही काही निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता नाही। हा इंटेन्शनली नियुक्त केलेला निवडणूक अधिकारी आहे किंवा निवडणूक आयुक्त आहे या देशाचा, हे स्पष्ट होते। आणि म्हणून सुप्रीम कोर्टाचा सभासद त्यामध्ये असावा ही जी मागणी होती ती मागणी भारतीय जनता पार्टीने फेटाळली। स्वतःचे 2 व्यक्ती घेतले आणि स्वतःचं बहुमत करून आपल्या मनाचा निवडणूक आयुक्त नेमला। त्यामुळे होणाऱ्या निवडणुका पारदर्शक होतीलच का याविषयी भारतीय नागरिकांच्या मनात शंका आहे, काँग्रेस जनांच्या मनात शंका आहे। आणि म्हणून त्या पद्धतीचं निवेदन आम्ही सन्माननीय राष्ट्रपती यांना जिल्हा काँग्रेस कमिटी, शहर काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून दिलं आहे।